संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ आई. या भूतलावर फक्त 2च वेळा भाग्यवान माता होण्याचा मान 2 मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे. एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे धाराऊ आई. एकीने भगवान श्री कृष्णांना दूध पाजून मोठा केला, तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर गडावर झाला. जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला, कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, पण मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या मातोश्री सईबाई या आजारी पडल्या. त्या इतक्या थकल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील पाजू शकत नव्हत्या. आणि या तान्ह्या वयातच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला. ते तान्हुलं, तेजस्वी, सुंदर, गोंडस बाळ भुकेनं कळवळून रडू लागले. एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खिळली होती, तर दुसरीकडे तान्हुलं बाळ भुकेने टाहो फोडत होतं. हे सर्व पाहून माँसाहेब जिजाऊंचा जीव तुटत होता. शंभूराजांच्या या भुकेच्या आवाजाने जणू राजवाडा रडू लागला होता. राजवाड्यातील सारे चिंतित होते. अशा वेळेस माँसाहेब जिजाऊने मावळ्यांना आदेश दिला की जा गड्याच्या पायथ्याशी कोणी बाळंतीण आहे का याचा शोध घ्या. माँसाहेबांचा आदेश मिळताच लगबगीने मावळे शोधाशोध करायला निघाले. काही वेळातच मावळे आनंद वार्ता घेऊन आले की पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाडे पाटील यांची सौभाग्यवती बाळंतीण झाली आहे. लगबगीने माँसाहेबांनी तुकोजींना बोलवणे पाठवले. आई साहेबांचे निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी लगेच गडाकडे निघाले. जेव्हा तुकोजी गडावर आले तेव्हा माँसाहेब जिजाऊंनी तुकोजींना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. साईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे. तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे. ही परिस्थिती ऐकून तुकोजी लगेचच घरी गेले आणि त्यांनी हे सर्व काही आपल्या पत्नी धारव यांना सांगितले. हे सारं ऐकून ती धारव माय गहिवरते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरू आणि आपल्या स्वराज्याचा धाकला धनी आज मायेच्या दुधावाचून तळमळतय. हे ऐकून ती माय गहिवरली आणि तिला रडूच कोसळलं. तिने लगबगीने आपल्या दोन्ही पोरांना कडेवर घेतलं आणि गडावर पोहोचली. धारव जेव्हा गडावर पोहोचली तेव्हा माँसाहेब जिजाऊ तिला सांगतात की शंभूराजांना दूध पाजण्याच्या बदल्या तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तेव्हा धारव म्हणते, आई साहेब, शंभूराजे हे आपले धाकले धनी आहेत आणि बाळाला दूध पाजायची किंमत करायची तर त्या दूध पाजायला काय महत्व. मी आज हे भाग्य समजते की आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी माझा छोटासा योगदान देऊ शकते. धन्य धन्य ती धाराऊ आणि तिचे ते थोर विचार. एवढे बोलून ती धारव शंभूराजांना आपल्या मांडीवर घेते. त्यांना आपल्या पदराखाली घेऊन दूध पाजायला सुरुवात करते. शंभूराजे हे भुकेने व्याकुळ झालेले असतात. ते दूध पिऊन तृप्त होतात आणि शांत झोपी जातात. धारव आपल्या मुलांप्रमाणे शंभूराजांना देखील दूध पाजत असतात. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. बाळंत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोरांना जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांना पाजले. सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी संभाजी राजांचा सांभाळ केला. धाराऊंनी संभाजी राजांना दूध पाजण्याची जबाबदारी उचलली. त्यामुळेच त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. पुण्याजवळील बोर मावळ्यातल्या कापूरहोळ गावातील एका कुलवंत मराठा धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या. त्या तुकडोजी गाडे पाटील त्यांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी
बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले. धाराऊंच्या या कृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 16 होलाची तैनाती करून दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही स्वराज्याच्या सेवेत घेतले. त्या संभाजी महाराजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. धन्य ती आई जिने संभाजी राजांना दूध पाजलं आणि इतका शूरवीर बनवलं. यामुळे संभाजी महाराज शूरवीर आणि धैर्यवीर बनले. छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ या गावात राहतात. धाराऊ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.